तर काय झालं मंडळी, श्रावण संपला आणि नॉनव्हेज खायची ओढ लागली. तर आज आपण चिकनचा झणझणीत असा गावरान रस्सा पाहणार आहोत आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. कशी वाटते आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकते आहे. त्याचबरोबर हळद आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि हे चिकनला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. तर याने काय होईल, तर जो चिकनचा उग्र वास आहे तो सुद्धा निघून जाईल आणि जे आपण अळणी पाणी बनवणार आहोत ते सुद्धा चवीला खूप छान बनेल. तर इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. यानंतर चिकनचे पीस टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. आपल्याला लगेचच यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण जे आपण चिकनला मीठ चोळून घेतलेलं आहे तर त्याचंच पाणी सुटेल. तर ह्याला एक 5 मिनिटे आपण असेच वाफवून घेऊया आणि यानंतर ताट ठेवलेलं आहे वरती. तर ताटामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. ते पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता, खूप छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे. परत एकदा हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम. तर हे जे गरम पाणी केलेलं आहे तर ते गरम पाणी टाकून घेते. तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही अळणी रस्सा बनवू शकता. इथे मी थोडा जास्तच बनवलेला आहे, कारण आमच्या घरी छोटे मुलं आहेत तर त्यांना काढावा लागतो यासाठी. तर इथे वरतून कोथिंबीर टाकते आहे आणि हे परत एकदा असं मिक्स करून घेते आहे. यानंतर झाकण ठेवूया आणि एक 15 ते 20 मिनिटे चिकनला वाफवून घेऊया. आणि तुम्ही इथे बघू शकता चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे. तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते आणि चेक करून पाहूया. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान हे चिकन शिजलं गेलेलं आहे आणि हा अळणी रस्सा आपला तयार आहे. यानंतर आपण मसाले भाजून घेऊया. तर इथे मी खोबरं आणि धने आहेत ते भाजून घेते अगोदर. तर हे खोबरं आणि धने अगदी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि खोबरं आणि धनेसुद्धा भाजून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये कांदासुद्धा भाजायला टाकलेला आहे, त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा भाजायला टाकलेला आहे. तर हे सुद्धा आपल्याला अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान हे असं भाजलं गेलेलं आहे आणि कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे. तर हे आपण काढून घेऊया. यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर अगोदर यामध्ये लसूण आणि आलं टाकलेलं आहे, त्याचबरोबर जिरेसुद्धा टाकलेलं आहे. तर हे दोन्ही आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे रस्स्यासाठी. तर परत एकदा पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 1-2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि जे वाटण बनवलेलं आहे ते सोडायचं आहे तेलामध्ये. तर वाटण टाकून घेऊया. ह्या वाटणाला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा हे वाटण असं शिजवून घेते आहे. यानंतर 2 ते 3 तेजपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत. यानंतर मसाले पाहूया. तर चिकन मसाला, काळं तिखट, धने पावडर आणि लाल तिखट एवढेच मसाले मी घेतलेले आहेत. तर हे मसाले मी टाकलेले आहेत त्यामध्ये आणि हे मसाले मिक्स करून घेऊया वाटणामध्ये. ते छान असं मिक्स झालेलं आहे. मसाल्याला सुद्धा खूप छान असं तेल सुटलेलं आहे. वाटण आपलं खूप छान असं परतलं गेलेलं आहे तेलामध्ये. तर यामध्ये आपण चिकनचे पीस टाकूया.
तर चिकनचे पीस टाकून घेते. मिक्स करून घेऊया. कुठलाही गरम मसाला किंवा खडे मसाल्यांचा वापर मी इथे केलेला नाही आहे, कारण जो आमचा घरगुती बनवलेला मसाला आहे त्यामध्ये सगळं ॲड आहे, त्यासाठी मी इथे जास्त वापर केलेला नाही आहे. यानंतर इथे अळणी रस्सा जो बनवलेला आहे तो टाकलेला आहे. तर इथे खूप छान असा बघू शकता कलरसुद्धा आलेला आहे. यानंतर इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं, तो थोडासा रस्सा मी वाढवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हे झणझणीत असं गावरान चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. एक उकळी फुटायला लागली की गॅसची फ्लेम कमी करूया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. तर थोडंसंच मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे, कारण आपण अगोदरच अळणी रस्स्यामध्ये मीठ टाकलेलं आहे यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे उकळी फुटायला लागलेली आहे. तर यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर कोथिंबीर कट करून घेतली होती ती टाकून घेते. आणि हा झणझणीत असा चिकनचा गावरान रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.